गेले 6 महिने हा आमचा न्यायालयीन लढा चालू आहे। त्याच्या अगोदर गेले 70 वर्षे हे चाललेलं आहे गुरव मंडळींचं। आतापर्यंत त्यांना काही सपोर्ट मिळत नव्हता गावकऱ्यांचा। आता त्यांनी आम्हाला त्यांचं सगळं अथॉरिटी आम्हाला एक ट्रस्टीला एक 8-9 जणांना दिलेलं आहे, सर्व ट्रस्टीला दिलेलं आहे। तरी याचा आम्ही पाठपुरावा करून कारखान्याला सुद्धा जाऊन आम्ही सांगितले। 2-3 वेळा न्यायालय कक्षेतूनच 2 नोटीस दिलेली, एकदा 10 तारखेला आणि गेले मंगळवारी एक दिलेलं आहे। तरी त्यांनी आम्हाला काही लेखी स्वरूपात पाहिजे बाबा, आम्ही तो कुठला ते आम्हाला काय तोंडी सांगितलेलं आहे। आणि त्यांनी रातोरात ऊस चालू केलेला आहे। रात्री कोणत्या कायद्यात बसतं रातचा ऊस तोडणे मशीनचा? रातोरात ऊस तोडला। आणि जे कोणी बाहेरगावचे असतील गावगुंड त्यांनी सुद्धा या गावात गावातले गावगुंड ह्याच्यात सहभागी होतील आणि परस्पर लोकांना दमदाटी करतात। त्याला कायदेशीर कडक कारवाई करण्यात येईल आणि नंतर देवस्थान बी त्यात सक्रिय होईल, जेणेकरून अशा कोणी गुंडांनी ह्यात सहभागी घेऊ नये, नाहीतर त्याला नाथसाहेब मुक्त सासोड मुक्त करतील, एवढंच मी सांगतो।